नमस्कार मंडळी, मी अजय तुम्मे. काल आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बाबत महत्त्वाचे न्यायनिवाडे यामध्ये सर्वोच्च न्यायालय व मुख्य न्यायाधीश हे सार्वजनिक प्राधिकरण आहेत काय याबद्दलची माहिती पाहिली होती. आज पुन्हा एक जजमेंट तुमच्यासमोर मी घेऊन आलेलं आहे. याच्यामध्ये 2 जजमेंट आहे. जसं सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यात असलेली माहिती देण्याबाबत आणि दुसरा आहे त्रयस्थ पक्षाचे अधिकार. माहिती अधिकारामध्ये त्रयस्थ पक्षाचे अधिकार आपल्याला बरेच वेळा माहीत असेल, पण त्याआधी आपण हे पहिले पाहूया की याच्यामध्ये कोर्टाचं काय म्हणणं आहे त्रयस्थ पक्षाबद्दल आणि सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यात असलेली माहिती देण्याबाबत. तर आज आपण दुसरा कोर्टाचा आदेश जो आहे तो आहे सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यात असलेली माहिती देण्याबाबत. दिल्ली उच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक 7265/2007 दिनांक 25/9/2010 पूर्ण प्रज्ञा पब्लिक स्कूल याचिकाकर्ता विरुद्ध केंद्रीय माहिती आयोग इतर उत्तरवादी. शाळेचा प्रकरण आहे. पुढे समजून घेऊया. सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील खाजगी संस्थेची माहिती त्या संस्थेकडून घेऊन देता येईल का असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित करण्यात आला. या याचिकेमध्ये माहिती अधिकार कायद्याच्या 2 व 2 या कलमांची चर्चा करण्यात आली. अंतिमतः जर सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधीनस्थ एखादी खाजगी संस्था असेल तर या संस्थेकडून सुद्धा माहिती घेऊन सार्वजनिक प्राधिकरण अशी माहिती संबंधित व्यक्तीला किंवा अर्जदाराला देऊ शकतो असा निर्णय झाला. त्यामुळे जी माहिती एखाद्या खाजगी संस्थेकडून सार्वजनिक प्राधिकरणाला उपलब्ध होऊ शकेल अशी सर्व माहितीसुद्धा माहितीच्या अधिकाराखाली माहिती या व्याख्येमध्ये येते. खूप चांगला निर्णय आहे. मी पण याआधी बरेच वेळा सांगितलेला होता की छोटासा एक उदाहरण सांगायचं झालं तर जसे आपण पतसंस्था आहेत, पतपेढ्या म्हणतो आपण, आमच्याकडे आम्ही पतसंस्था म्हणतो त्यांना. या पतसंस्था ह्या DDR म्हणजे जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडून रजिस्टर केल्या जाते आणि त्यांच्या माध्यमातून ते कामकाज चालते. प्रत्यक्षरित्या आपण त्यांना माहिती अधिकार अर्ज लावला तर ते नाकारतील आणि म्हणतील की बाबा हे आम्हाला लागू नाही. पण तीच माहिती तुम्ही DDR म्हणजे जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडून तुम्ही ते घेऊ शकता आणि ते तुम्हाला मिळवून देऊ शकता आणि त्याच्याकडे म्हणजे अर्ज हस्तांतरण करण्याचं पण कारण नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की जर एखाद्या प्राधिकरणाची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची एक टीप असली पाहिजे. टिपा फार महत्त्वाच्या असतात, कारण भविष्यामध्ये तुम्ही कुठं जर दाद मागायला गेला कोर्टासारख्या ठिकाणी तर तुमच्या ज्या टिपा आहेत त्या टिपासुद्धा तुम्हाला महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात. त्यासाठी एक टिप तुम्हाला टाकायची आहे माहिती अधिकारामध्ये. जसं आता समजा की ग्रामपंचायतची माहिती तुम्हाला मागायची झाली तर ग्रामपंचायतला मागितलं तर तो तुम्हाला उत्तर देईल याची खात्री नाही. मग परत तुम्हाला यावं लागते कुणाकडे, पंचायत समितीकडे त्याला प्रथम अपील करावी लागते. मग त्यापेक्षा तुम्ही पंचायत समितीलाच मागायची माहिती आणि त्यांना म्हणायचं बाबा ही माहिती या ग्रामपंचायतची आम्हाला आपल्या स्तरावरून ती पुरवण्यात यावी, कलम 6(3) अन्वये हस्तांतरण करण्यात येऊ नये अशी एखादी टीप जर तुम्ही टाकली तर पुढं त्या जे काही जनमाहिती अधिकारी या पंचायत समिती त्याला तुम्ही धारेवर धरू शकता की दोषी कोण आहे तुम्ही सिद्ध करू शकता. त्यामुळे काय होईल की जसं ग्रामपंचायत हे पंचायत समितीच्या नियंत्रणाखाली येते, त्यामुळे पंचायत समितीने जी माहिती मागितली ते देणं त्यांना भाग पडणार आहे, कारण वरिष्ठ अधिकारी कार्यालय पडते. वरिष्ठांचा धाक आणि वरिष्ठांच्या शब्दांचे अनुपालन करणे हे कनिष्ठांचं कर्तव्य असते. त्यामुळे ग्रामपंचायतची माहिती पूर्णपणे कोणाला मागता येईल तर पंचायत समितीला मागता येईल किंवा ते जिल्हा परिषदेलासुद्धा मागता येईल आणि ते मागून त्यांनी तुम्हाला त्या दिवसांपर्यंत, त्याच्यामध्ये 5 दिवस जर तुमचे वेगळे गेले तर 35 दिवसाचा तो कालावधी होईल. पण या कायद्याच्या तरतुदीनुसार अतिशीघ्र या संज्ञेखाली कमीत कमी 7 दिवसाअगोदर म्हणजे ती माहिती तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते 30 दिवसाच्या आत ती माहिती सोडवू शकाल. म्हणजेच अतिशीघ्र ह्याची जर व्याख्या आपण केली तर अतिशीघ्रमध्ये 30 दिवसांपैकी 14वा दिवस हा अतिशीघ्रमध्ये मोडतो, 16वा दिवस हा अतिशीघ्रमध्ये नाही. म्हणून 17/11/2017 हा शासन पत्रक आपल्याला 10 दिवसामध्ये संपूर्ण माहिती